पारधी समाज हा आजही मागासलेलाच आहे. त्यांना आपल्या अधिकाराची अद्यापही जाणीव झालेली नाही. गेल्या कालावधीत राज्य सरकारने राबविलेल्या विविध उपक्रमामुळे जातीच्या प्रमाणपत्रासह शासकीय योजनांचा लाभ देण्यात येत आहे. यापुढेही शिक्षण आणि रोजगार क्षेत्रात पारधी समाजामध्ये कार्य करून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम केले जाईल, असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300व्या जयंतीनिमित्त जिल्हा नियोजन सभागृहात धारणी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या वतीने पारधी पॅकेज अंतर्गत लाभार्थ्यांना विविध योजनांचे वाटप पालकमंत्री बावनकुळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आमदार प्रताप अडसड, केवलराम काळे, प्रवीण तायडे, चंदू यावलकर, प्रवीण पोटे, विभागीय आयुक्त श्वेता सिंघल, जिल्हाधिकारी आशिष येरेकर, अप्पर आदिवासी आयुक्त जितेंद्र चौधरी, प्रकल्प अधिकारी प्रियंवदा म्हाडदलकर आदी उपस्थित होते. पालकमंत्री बावनकुळे यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300व्या जयंतीनिमित्त समाजातील विविध घटकांचा विकास करण्यासाठी योजना राबविण्यात येत आहे. पारधी विकास कार्यक्रमांतर्गत रोजगाराभिमुख योजना राबविण्यात येत आहे. आज प्रामुख्याने व्यवसाय आणि रोजगार निर्मितीवर लक्ष केंद्रित करण्यात आलेले आहे. रोजगार निर्मिती सोबतच शिक्षण, कौशल्य विकास आणि रोजगार मिळविण्यासाठी प्रशिक्षित कामगार तयार करण्यासाठी उपक्रम राबविण्यात येईल. केंद्र शासनाने जातीनिहाय जनगणनेचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्रत्येक जातीची माहिती घेण्यासोबतच त्यांचे सामाजिक सर्वेक्षणही करण्यात येणार आहे. पारधी समाजाला येत्या काळात प्राधान्याने घरकुल आणि घरासाठी पट्टे देण्यात येणार आहे. गरजूंना 10 लाख घरे देण्याचे आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यामुळे जिल्ह्याला मागणीनुसार घरे देण्यात येईल, असे आश्वासन पालकमंत्री बावनकुळे यांनी दिले. यावेळी पूजा सोळंके, वर्षा पवार, पंडित चव्हाण, शिवशक्ती महिला बचत गट यांना प्रतिनिधी स्वरूपात लाभाचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमानंतर पालकमंत्री बावनकुळे यांनी लाभार्थ्यांना ट्रॅक्टर, ई-रिक्षाचे प्रत्यक्ष वितरण केले. या ठिकाणी आमचा विचार आहे की पारधी समाजाला रोजगाराकरता काय काय करता येईल त्याचं सर्वेक्षण करणे, शिक्षणाचं सर्वेक्षण करणे, कौशल्य विकास कसा घडवता येईल तो घडवून देणे, तुम्हाला स्किल डेव्हलपमेंट करणे, म्हणजे रोजगार उद्याचा जो या ठिकाणी येणारा रोजगार आहे अमरावतीमध्ये, त्या रोजगाराकरता लागणारा तुम्हाला अनुभवी प्रशिक्षित कामगार कसा तयार करता येईल पारधी समाजामध्ये, त्याकरता सेंटर तयार करणे, जिथं तुम्हाला उद्याच्या आपल्या या ठिकाणी ज्या अमरावतीमध्ये रोजगार निर्मिती होणार आहे, रोजगाराच्या संधी येणार आहे, त्यामध्ये पारधी समाजाला रोजगार मिळवून देण्याची योजना तयार केली. याकरता आम्हाला पैसा खर्च करायचा आहे. त्या ठिकाणी काही उद्योग चालू करण्याकरता आर्थिक सहाय्य द्यायचं आहे. या ठिकाणी आपण ट्रॅक्टर देतो आहे, ऑटो देतो आहे, संगणक देतो आहे, झेरॉक्स मशीन देतो आहे, ई-रिक्षा देतो आहे, असं या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर काम सुरू केलेलं आहे. विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती.